अरे माझ्या अंगावर आले इकडे चिकल. बघा आपण बघा काय करतो. चलो हा इथं जाणार तू. इथनं जरा फोडायला पाहिजे ते खोऱ्यानं. इकडे काही अडचण नाहीये, फक्त हे खोदू नंतर ते मी उद्या करीन. आज पाणी तर जाऊ दे. होय 9 ते 4 आहे म्हणाली. ती बघ पाणी कुठनं या लागलं इकडून हाय का. येऊ दे त्याला. अरे पसरणार पाणी इकडं. नाही पण बघ ही कुठं निघाले पाणी निम्म येणार इकडं रस्त्यावर. हे आणा रे, या साईडला आणा की पाणी. जाईल फक्त पाणी इकडं जाणार. पाणी आहे ती काय असं विमान नाही एवढं माती आला. इथला जरा पाला काढा की र. त्या मोठ्या काटकीनं काढा की पाला इथला जरा सरकवा. लागल ती वाळलेलं आहे. कशाला लागल असं करायला तिथं. हा मुरायला पाहिजे. ह्याला जरा खोलगट केलं पाहिजे. त्यात आज पाण्याने जरा ते मऊ झालं ना ही की मग उद्या जरा करते की. सकाळ धरणं येते बघ इकडं. स्पोर्ट्स शूज घालून काम करायचं. टीम जिंकल्यावर नॉनव्हेज खायला जाते. काहीतरी वेगळं करू. दरवर्षी एक काहीतरी करायचं है ना. ह्यावेळी काय ह्यावेळी इथे एक हे आहे ना लायब्ररी. कुठे इथे गावात लायब्ररी आहे ना एक. आहे की त्याच्यासाठी तिथे काहीतरी प्रोग्राम करण्याची हे हे गंमत म्हटलं ना ते नॉनव्हेज वगैरे. माझं काय कन्सर्न नाही. कोण काय खातं याचं माझं काही नाही. गंमत एवढंच नाही तर पियुषला आमच्या टोमणे माझी तुझी आत्या असं बोलली, तुझी आत्या असं. तो ऐकेल म्हणेल माझी कोणी आत्याच नाही. पुढं बोल. असायला मी कुठं होतो त्यावेळी. नव्हतं का. नव्हतं नाही त्याच्या मारी वाया गेलं म्हणजे. हां तू होताच म्हणून तर मी हो म्हटलेलं. आणि मग जर्सी नाही मिळाली तुला. जर्सी मिळाली की. अच्छा जर्सी मिळाली हां पण मी गेलो सुट्टीला परत. अच्छा. मी उलट पियुषला म्हटलेलं तुझ्या कोणा मित्र विचारलं ते साईज सांग. हाताने कशाला काढतायचा. काहीतरी लागल काचबीज असली तर हाताला. त्याच्यात काच होय असते. हाताने नका काय करू. किती बाटल्या कशा हा की मग पाणी गेलं शेतात. जास्त तर पाणी होते नद्या लागल्या वाळायला. आता जाईल तिकडे जाईल पाणी. आता ही शेतात जाणार इथे सर आहेत त्याच्यात पाणी. अहो मॅम ती कठीण आहे. नाही ती निघत. नाही नाही मग ती थोडं कठीण असते. कॉन्स्टिट्यूशन. हाताने नका काय करू सर लागल ते. मला त्याला इकडं वळवायचंय. अहो ती लय दिवसाचं आहे तिथं नका काय हात तिकडं घालायचं. जाईल. सगळीकडे जाणार इथं जातच नाही पुढे. तिथं नाही जात करून पाणी. ही हे बघ तू म्हटलंस ते काच इकडे ते बघ रे. हा बघा आहे का. आणि कसं पण हात घालतायचा. ते बघ मी काय म्हणलं तुम्ही तुम्हाला मी एकदा सांगू समजतच नाही बघा. आंब सगळं तोडले वाटतं. मी ह्यावेळी कॅपच कशी विसरले. त्या दिवशी पियुष मी कुठे गेलेले सदाशिव हे रास्ता पेठेकडे गेले. हां ते एक ओळखीचं. मग असं कधी कॅप धुवायची तरी. मी म्हटलं धुवायची. हा गुलाल विजयाचा आहे म्हटलं. विजयाचा गुलाल म्हटलं. अहो क्रिकेटची मॅच आमची फायनलला पोहोचलेली ना टीम ती जिंकली.
तेव्हाचा हा उधळलेला गुलाल आहे. अजून पण आहे काय त्यातली आहे तर म्हणजे काय आता ती कॅप मी अभिमानाने घालते. वृत्ती नाही. तेंडुलकरची बॅट घेणार की नाही विकत मोडकी पण धुतली रे, धुवून ते गेला नाही. आणि मी फार प्रयत्न नाही केले, म्हटलं राहू देत ते तसंच. आपल्याला विजयाची आठवण करून देईल ती कॅप है ना. हे तिने आधीपासून का नाही सांगितलं मला, आम्ही रोज सोडलं असतं काय हे पाणी. सोनल मला आज बोलली, मला वाटलं पीक नाही म्हणजे पाणी नाही. पाईपलाईन आहे म्हणल्यावर ती चालू केल्याने येणारच हो की. ना, पण माझे एवढे दिवस माझ्याही नाही लक्षात आलं काही. हम्म. आणि ती आज बोलली म्हणून आता मी लगेच हा नव्हते जर का बरं मी पियुषला फोन करते, आई बाबांना दवाखान्यात नेणार होतं. हम्म. आधी बिचार आता इथं काय करायचं? आता इथं 1 किलो सोनं टोकायचंय, मग करोडपती होणार मी. सोनच सोनं होय. सोनच सोनं. आताही आम्ही पेरलंय ते सोनच आहे विद्यार्थी. होय. फक्त ते उगवल्यावर लोकांच्या दारात जाणार ते असू दे, त्याच्यासाठी भारताच्या बाहेर नाही जायला पाहिजे एवढं. बस जाणार ते पाणी. तिकडं नको जायला संदीप काय. नाही